वरच्या शेल्फमधून भांडे काढताना तिचा अंगावरचा कपडा आणखी ताणला गेला. त्या क्षणी तिचं मोठं व्यक्तिमत्व जास्तच जाणवलं. माझं लक्ष नकळत तिकडे गेलं. तिने माझ्या नजरेला पकडलं, पण काही बोलली नाही. फक्त होठांवर हलकं हसू आलं. ते हसू जणू अजून एक संकेत होता. त्या रात्री आम्ही दोघं हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो. मामी अजून परतल्या नव्हत्या. मामा पण बाहेर गेले होते. घरात शांतता होती. सोनाली अचानक म्हणाली, राकेश, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? मी थोडा गोंधळलो. मी म्हणालो, तू खूप हुशार आहेस, तू खूप छान दिसतेस. ती लगेच